त्यांच्या वाढदिवसानिमित्त आलेले सर्व माझे ग्रामस्थ आणि मंचावर विराजमान देशभरात पैशावाले सगळेच असतात, परंतु मनाचा राजा कोणी असेल तर ते नामी म्हणजे डॉक्टर ठाणावाला ते देशभरात कार्य करतात आणि गरजू लोकांची खऱ्या अर्थाने जिथपर्यंत कोणी पोहोचत नाही तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारे दानशील व्यक्तिमत्व म्हणजे नांदीबाई डॉक्टर ठाणावाला. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले त्यांचे सहयोगी डोंगरेजी पतसंस्थेचे चेअरमॅन आहेत, त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले ठाण्यावरून देखील त्यांचे सहयोगी जे संस्थेचं सगळं काम पाहतात आणि खास करून तरुणांचं गळ्यातला ताई आणि विघ्नाच्या नावाने चालणारा आपला विघ्न साखर कारखान्याचे चेअरमॅन सतीश भाऊ शेरकर, त्यांच्यासोबत आलेले पूर्वे, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे प्रतिनिधी गांधळे, कृषी प्रबंधक समितीच्या संचालिका गांधळे या ठिकाणी उपस्थित असलेले राजश्री आहे, पठारावरून आलेले आहेत, त्याचबरोबर पंचायत समिती माजी सदस्य आणि आताचे सरपंच महेंद्र सदाकर, त्याचप्रमाणे पंचायत समिती माजी सदस्य पंडित बेमाने उपस्थित असलेले ज्या मातृश्री सरकारचं नाव उल्लेख होतो आहे त्या खऱ्याखाली सत्यवान भाऊ तिथे पोहोचला नसला तरी प्रसाद भाऊ बाळासाहेब या ठिकाणी आहे. अमोल भुजबळ आज नांदीबाईंच्या जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती, त्यांनी मातोश्रीमध्ये त्यांना दिलं आणि मातोश्रीचा मॉल ग्रामीण भागात या ठिकाणी पाहून ते भागावून गेले. म्हणून या ठिकाणी त्यांच्यासोबत त्यांनी बराच वेळ दिला. त्या ठिकाणी उपस्थित असलेले माझे गुंजारवाडी गावचे आगरी गुंजारवाडी म्हणजे वेगळी नाही, साधू महाराज बायकर यांची असलेली भूमी आणि कोणाची बाबाडेले यांची असलेली भूमी आणि खऱ्या अर्थाने माहेरचे सर्व या ठिकाणी रमेश असतील, उपसरपंच असतील, त्यांच्यावर आलेले त्यांचे सहयोगी असतील. या ठिकाणी सुधीर भाऊ सतीश भाऊ म्हणता तुमचा लाडका खऱ्या अर्थाने तुमचा लाडका सुधीर या ठिकाणी आलेला आहे, संतोषी डोके आणि त्याचबरोबर संतोष शनाळे. कारण आजचा कार्यक्रम आज अभी तक किसी ने भी ऐसा देखा नहीं है कि मेरा जन्मदिन है और यहाँ पे भीड़ ना हो. यहाँ पे इतनी भीड़ रहती है की माणसाला माणूस दिसत नाही. 6 वाजल्यापासून रात्रीपर्यंत, सकाळी 6 ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत लोक अनेक कार्यक्रम असतात, उपक्रम असतात आणि लोकांची गर्दी रात्री 12 वाजेपर्यंत सत्कारासाठी उपस्थित असते. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर 10 महिने आपण जे सर्व भोगलाय त्यामुळे या ठिकाणी मी 2 दिवसापूर्वीच आवाहन केलं होतं की कृपया कोणी माझ्यापर्यंत येण्याची गरज नाही. मी स्वतः 7 जिल्हा परिषद गट आणि जुन्नर तालुका या ठिकाणी मी स्वतःहून येईल आणि आपल्या कार्यकर्त्यांनी जिथे आयोजन केलं असेल तिथे तुमच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद घेईल आणि गेली 2 दिवस आपण 7ही गटामध्ये आणि जुन्नर शहरामध्ये देखील रात्री आपण मोठ्या उत्साहात वाढदिवस कार्यकर्त्यांनी माझ्या साजरा केला. आलेले शिक्षक गट पुढे यावं, आपण सर्वजण डोलेसर तुमच्या सोबत आलेले सर्व शिक्षक त्यांनी सर्वांनी पुढे यावं. वर या फक्त मी आता आभार मानण्यासाठी उभी आहे आणि म्हणून आज ज्यावेळेला 10 महिन्याचे करून आज महसूल पाहता आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आपण खूप चांगली माणसं गमावली. ज्यांना काल पाहिलं तर आज दिसायचं तिथे त्यांचे बॅनर लागले. कित्येक लोक ज्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या लीला सत्यनारायण मॅडम ज्या माझ्यासाठी ज्यांनी 2007 साली मी फोन केल्याबरोबर रात्रीच्या 7 वाजता मी नारायणगाव मतदारसंघात होते आणि तिथे सीसीटीव्ही फुटेज नव्हते, लेण्याला मतदान होतं. त्यांना सांगितल्याबरोबर की या ठिकाणी आम्ही 5 वर्ष केलं, 5 वर्षांनी आम्हाला या ठिकाणी आपल्या मतांचं रक्षण करावं लागतं आणि नाही केलं तर आम्ही नापास होऊ शकतो. त्या मतांचं रक्षण करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज जर सरकार देत नसेल तर आम्ही तितके दिवस 4 दिवस कसे काढायचे आणि त्यांनी 2 तासात संपूर्ण यंत्रणेला आदेश दिले आणि सीसीटीव्ही फुटेज लावून त्या दिले 70 दिवस देणारे मॅडम
निवडणूक आयोगाच्या शेवटी त्यांनी काम करत असताना आणि बऱ्याच वर्षी श्यामपासून त्यांच्यावर गवळी असल्यामुळे त्या देखील गेल्या. त्याच्यानंतर सरदार तारासिंग यांच्यासोबत मी काम केलं, ते सुद्धा आपल्याला राहिले नाही. जयवंतरावजी यांच्यासोबत जीवननी खऱ्या अर्थाने हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम केलं, ते सुद्धा आपल्याला गेले. अनेक लोक आहेत, सुरेश भाऊ गोरे खेडमध्ये, या ठिकाणी या तालुक्यातील देखील अनेक मान्यवरांना आपण गमावलेला आहे. ज्याप्रमाणे अध्यक्षांचे बंधू या ठिकाणी तालुक्यामध्ये तात्यासाहेब गुंजाळ अनेक लोक गमावली आपण. या तालुक्याचे खऱ्यापणे आज त्यांची बायको सरपंच आहे, पण त्या सरपंचाची बायको म्हणून ज्यांचा आपण स्वागत करतो पवार दशरथ जे सभापती माजी, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून या ठिकाणी आपल्या गावाचा विकास करण्यासाठी सदैव धडपडणारा तो योद्धा आपण गमावला. त्याचप्रमाणे सोनू गावडे सारखा तरुण गमावला. अशी अनेक लोक आपण गमावली ज्यांची नावं घ्यायला गेलो कदाचित तास होणार नाही, पण खऱ्या अर्थाने आज त्यांना या ठिकाणी मनापासून आदरांजली व्यक्त करते. परंतु भविष्य काळात असा काळ पुन्हा पाहण्याची ताकद आता आमच्यामध्ये नाही की आपल्या जवळच्या लोकांना आपण गमवावं. अनेक लोकांना आपण गमवला. माझ्या घरातली देखील घटना की आपले दादा गेले, त्या सगळ्या घटनांनी हेलावून देत असतो तरी सुद्धा तुमच्या सर्वांचा आशीर्वाद, तुमच्या सर्वांची सतसाय म्हणून तुमची तारीख 10 महिने या दिनात 22 मार्च पासून देशाच्या पंतप्रधानापासून, राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यापासून, आरोग्यमंत्र्यापासून सगळ्यांनी पुकारलेल्या प्रत्येक आव्हानाला सामोरे जात असताना आपलं कुटुंब आपली जबाबदारी, त्याच पद्धतीने आपला तालुका आपलं कुटुंब असं समजून तुमच्या ताईने सदैव 10 महिने जी सेवा करता आली, इतक्या लोकांपर्यंत पोहोचता आले, तितक्यांना आपण वाचवण्याचे प्रयत्न केले. त्याच्यामध्ये आता भविष्य काळात देखील अजून करोना पूर्णपणे गेलेला नाही आहे. ज्या पद्धतीने सांगितलं की नवीन आलेला करोना एकदम भयानक आहे, ज्याच्याने अंधत्व येतं. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींच्या ध्यानात ठेवून आपण हा वाढदिवस अगदी कमीत कमी लोकांमध्ये करावा या उद्देशाने आम्ही सांगितलं होतं की समोर देखील करू नको, आपण आतमध्ये बसून वाढदिवस साजरा करूया. हेही त्याला भेटली आणि परंतु गाव आहे, शेवटी गावाचं प्रेम आहे आणि या गावाच्या प्रेमाला आधी जाऊन या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीने माझा वाढदिवस साजरा होत असताना ज्यांचा आशीर्वाद मला लाभला ते नांदीबाई ठक्कर म्हणाला, जे माझ्यावर अतोना मुलीसारखं प्रेम करतात, त्यांचा आशीर्वाद मला लाभला. भावासारखं प्रेम असताना, मुलासारखं असताना सत्यशील भाऊच्या शुभेच्छा या ठिकाणी मिळाल्या. आपल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने धडपडणार आपला कारखाना असेल, कारखान्यासोबतच या ठिकाणी असणाऱ्या देशभराची काळजी घेणारे नांदीबाई असतील आणि तुम्ही सर्व माझ्यावर प्रेम करणारे शिक्षक आहे. कारण आज दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये सकाळी या ठिकाणी लायन्स क्लबने ब्लड डोनेटचा कार्यक्रम घेतला आणि त्याच्यानंतर दुसरा कार्यक्रम जुन्नरमध्ये झाला. तो कोरोना योद्धा म्हणून आपल्या शिक्षकांना पुरस्कार 40 शिक्षकांना पुरस्कार दिले त्यांच्या चांगल्या कामाबद्दल. त्याचबरोबर या ठिकाणी या ठिकाणी घडलेली गरीब घटना 24 तारखेची त्या घटनेला पाहणी करण्यासाठी जाऊन तुझा पाहणी न करता त्या ठिकाणी गांधळे असतील त्यांनी 2 दिवस या ठिकाणी कष्ट घेऊन सर्वांची चर्चा करून आपण जोडले सर्वांबरोबर त्या ठिकाणी काय कधी परिस्थिती जाणून घेऊन माझ्यापर्यंत आणून पोहोचवली. आणि आज महिला असेल, पंडित असेल, सगळ्यांच्या सोबत ऋषीमुनी असतील, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो आणि खऱ्या अर्थाने तालुक्याला माझ्या सभापती गेली आमच्या सोबत होत्या, त्यातही तिथे आल्या. परंतु आम्ही गेलो ते घर बांधायचं संपूर्ण साहित्य घेऊन गेलो. आज माझा वाढदिवस मला खऱ्या अर्थाने साजरा पडला, कारण एक घर त्या ठिकाणी ती असणारी सून, ती असणारी आई, तिची 2 मुलं, तिचा नवरा जे गेल्याबरोबर विमानून ती महिला रडू लागली आणि मला पाहायला मिळालं त्याच्या काळामध्ये राहून ते राहत होते. शासन देईल तेव्हा देईल, मी उद्याच माझी स्टँडिंगची मीटिंग आहे, परंतु शासनाने कागद रंगवता त्याच्या घरात एक सुद्धा कागदाचा पत्ता राहिला नाही, एक रुपया राहिला नाही. जे सिक्के होते, पैसे होते, ते सर्व त्या ठिकाणी जरूर खास झालेलं होतं. फक्त अंगावरचे कपडे, जीव वाचला हे गणित समजायचं. आणि म्हणूनच आम्हाला आनंद आहे की आम्ही त्या ठिकाणी आमच्या सर्व टीमनी
त्या ठिकाणी सर्व साहित्य पोहोचवू. 1 महिन्याच्या त्या ठिकाणी उद्यापासून काम सुरू करायला सांगितलं आहे आणि ज्यावेळी त्याचा गृहप्रवेश होईल त्याच वेळी त्या ठिकाणी आपल्याला समाधान मिळालं आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी पण सांगितलं माझ्यासाठी काही असेल तर नक्की सांगा. आणि ज्या ठिकाणी मला वाटतं त्या ठिकाणी जेव्हा मी आवाज देते मंजुरी फाउंडेशन असेल या ठिकाणी नावाज असेल या ठिकाणी असणारे सकाळी आलेले आपले याचे लायन्स क्लब असेल, रोटरी क्लब असेल, सगळेच धावून येतात आणि आपल्याला मदत देतात. आणि अशा मदतीच्या वेळी योग्य व्यक्तीला योग्य मदत पोहोचवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. या ठिकाणी वाणी साहेबांनी देखील वाणी साहेबांची तब्येत ठीक नाही आहे, परंतु त्यांचा प्रतिनिधी गेली 2 दिवस माझ्यासोबत आहे, माझ्या माहेरचा आहे. त्यामुळे निश्चितपणाने त्याचं देखील या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. राजूला देवाकडे कृपाने ताईचा वाढदिवस आहे आणि ताईकडे मावळत आलाय तो देखील धावून आला. या ठिकाणी माझ्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी माझ्या गावचे सरपंच असतील, गटामध्ये अध्यक्ष असतील, उपसरपंच असतील, माजी सरपंच असतील, सर्वांनी मुळाने सकाळपासून आतापर्यंतचा कार्यक्रम व्यवस्थितपणाने घेण्याचा प्रयत्न केला. दरवेळीप्रमाणे गर्दी नसली तरी गर्दी या ठिकाणी आहे, कारण गर्दी करायची नाही, स्वतःचं रक्षण आपण करायला शिकलं पाहिजे. अजून करोना गेला नाही तर तो पुन्हा येऊच नये असंच कारण या ठिकाणी प्रबोधनाला करते. आणि या ठिकाणी आलेल्या सर्वांचं आभार मानते की आपल्या सर्वांचं होते अतोना असंच माझ्यावर आहो. माझी एकच इच्छा आहे की जोपर्यंत दिवसभरात मी माझ्या असणाऱ्या लोकांसोबत काम करताना गरजू माणसाला कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या पंथाचा मला माहित नाही, तो माझा आहे, तो माझ्याकडे आलेला आहे आणि त्याचं काम झालंच पाहिजे हे आपलं ब्रीदवाक्य आहे. नाही या शब्द माझ्या डिक्शनरीमध्ये नाही आणि येणाऱ्या काळामध्ये देखील तुमच्या सर्वांच्या ताकदीने या ठिकाणी शिखर करत असताना तुम्ही माझ्याबरोबर आहात. मी कधी कमी पडणार नाही. पहिलं माझं घर, पहिलं माझं गाव, पहिला माझा तालुका, मग जिल्हा आणि मग राज्य आणि मग दिल्ली. त्यामुळे या ठिकाणी आपण सर्वजणाला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वाद माझ्यासाठी खऱ्या अर्थाने हीच माझी दौलत आहे असं मी मानते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार मानून माझ्या 2 शब्दांना विराम देते. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.